तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज खूप दिवसांनी व्लॉग शूट केला आहे आणि आजचा व्लॉग तसा खूप स्पेशल पण आहे. कारण की आज आपल्या दादांना जाऊन 5 महिने झाले आहेत. पण दादांना जाऊन 5 महिने काय 50 वर्ष जरी झाले तरी बारामतीची आणि ह्या महाराष्ट्राची जनता अजितदादांना विसरू शकणार नाही. असं दादांचं ह्या महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान होतं. तर गाईज, तुम्ही बघू शकता, हेच ती जागा होती जिथे अजितदादांचं आपल्या एरोप्लेन क्रॅश झालं होतं. सकाळी 8:42 हे तर एरोप्लेन क्रॅश झालं होतं आणि दादा आपल्यातनं कायमचे निघून गेले. कामाचा झपाटा, कडक शिस्त आणि वेळेचे पक्के असे आपले अजितदादा होते. दादा गेलेल्याची पोकळी कधीच भरून येणार नाही. ह्या महाराष्ट्राला अजितदादांसारखं नेतृत्व परत कधीच भेटणार नाही. अजितदादा हे सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे नेतृत्व होते. असे दादा आज आपल्यात नाहीत. हे खूप मोठं दुःख अजूनसुद्धा महाराष्ट्र जनतेला पचवता येत नाही आहे. पहाटे 5 पासून कामाला सुरुवात करणारे आपले अजितदादा आज आपल्यात नाही आहेत. ही वेदनाच खूप अत्यंत दुःखदायी आहे. तर गाईज, हे विमानतळाच्या जवळचं घर, अजितदादांचं जिथे विमान क्रॅश झालं ह्या लेनच्या कडेला, तिथून अगदी थोड्याच अंतरावर हे घर आहे. इथल्या लोकांनी ते पहिल्यांदा पाहिलं विमान क्रॅश झालेलं. अगदी 28 जानेवारीला 8:42 अजितदादा पवार साहेब यांचं विमान इथे क्रॅश झालं. इथूनच ट्रेनिंगचे विमानं उडत आहेत जिथे अजितदादा पवार साहेबांचा एअरप्लेन क्रॅश झाला. आदरणीय अजितदादा पवार साहेब जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची शिस्त कायम आपल्यात अशीच राहील. आदरणीय अजितदादांनी ह्या महाराष्ट्रासाठी खूप मोठे सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि ह्या महाराष्ट्रासाठी खूप योगदान दिलं आहे. तर गाईज, आजचा हा व्लॉग कोणती फेम किंवा कोणती पब्लिसिटी मिळवण्यासाठी नाही, तर अजितदादा पवार साहेब यांच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हा व्लॉग केला आहे. काय रे, विसरलात तर नाही ना दादाला? झरले